हॅलो फ्रेंड्स, तर आईस्क्रीम लस्सी मला विकायची आहे, म्हणून आईस्क्रीम विकत न आणता घरच्या घरी खूप छान पद्धतीने मी आईस्क्रीम तयार केलेली आहे आणि तुम्ही सुद्धा अशी आईस्क्रीम घरच्या घरी तयार करा। तर होळीच्या दिवशी मी मस्तपैकी साडी वेअर केली होती आणि पूर्ण दिवस साडी होती। नैवेद्य केला होता पुरणपोळीचा, वडे, भजे, कढी, शाराची भाजी आणि विशेष म्हणजे गणेशजींनी मला पैसे दिले। गणेशजी बाय, येऊ का मग? पैसे द्या। थ्रेडिंग करायची आहे मला, थ्रेडिंग, पैसे द्या। काही नाही। श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर चला चॅनलला सबस्क्राईब करा, बेलची आयकॉन बटन दाबा, फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करा। तर सकाळ झाली होती, होळीची सकाळ होती, मस्तपैकी मी साडी वेअर केलेली होती आणि इथं मी जे रात्री आईस्क्रीम लावलेली होती ती मी पाहिली की घट्ट झाली का, आणि खूप छान आईस्क्रीम घट्ट झाली होती। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, कशा आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आहे, मजेत असणार आहे। तर मी झालेली आहे इथं फ्रेश, कारण आज आहे होळी, कारण आता मस्तपैकी आज करायची आहे पुरणपोळी। तर तुम्हा सर्वांना सगळ्यात अगोदर होळीच्या खूप खूप शुभेच्छा। हा ब्लॉग तुम्हाला धुलीवंदनच्या दिवशी पाहायला मिळणार आहे, परंतु माझ्याकडून तुम्हाला धुलीवंदनच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा। तर आज आहे होळी आणि सणावाराला मी साडी वेअर करत असते, परंतु प्रॉब्लेम असा आहे की मला ना साडीवर कामं सुचत नाहीत, परंतु ट्राय तर करावंच लागेल थोडं थोडं। ओके, तर चला सुरू करूया आजच्या ब्लॉगला चहापासून। आणि मी रात्री आईस्क्रीम केली होती, बघा किती छान आईस्क्रीम झालेली आहे, खूप छान आईस्क्रीमसुद्धा झालेली आहे। तर चला सुरू करूया आपण आजच्या ब्लॉगला। 1 लिटर दूध उकळी घेऊन त्याच्यानंतर मी आईस्क्रीमची जी पावडर होती ती टाकली होती, फेटली होती आणि रातभरासाठी ही जी आपलं मिश्रण होतं हे फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं। ती अशा पद्धतीने आईस्क्रीम तयार होती। त्याच्यानंतर मी ही मशीन आणलेली होती, ब्लेंडर मशीन आहे, याच्यामुळे लस्सीसुद्धा फेटता येते आणि आईस्क्रीमसुद्धा फेटता येते। याला 2 असे हे येतात, आईस्क्रीमचा वेगळा असतो आणि लस्सीचा वेगळा असतो। तर सगळ्यात अगोदर मला आईस्क्रीम फेटायची होती, म्हणून मी ते लावून घेतलेलं आहे आणि 10 ते 15 मिनटं जेव्हा आपण ही आईस्क्रीम फेटतो ना या मशीनने, जशी विकतची आईस्क्रीम होती ना सेम तसंच टेक्स्चर या आईस्क्रीमला आलेलं होतं। आणि आजचा माझा लुक कसा दिसतोय ते सुद्धा नक्कीच सांगा। तर आता आपल्याला व्यवसाय करायचा आहे, तर आपल्याला काहीतरी प्रॉफिटसुद्धा उरलं पाहिजे, म्हणून मला ते दादा सांगत होते की तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे आईस्क्रीम घरीच तयार करा आणि विका, तुम्हाला भरपूर प्रॉफिट पण होणार, कारण बाकीचे लोक असेच करतात। तर तुम्ही बघू शकता, जोपर्यंत याला फेस येत नाही किंवा हे टेक्स्चर एक समान होत नाही आईस्क्रीमसारखं, तोपर्यंत आपल्याला या मशीनने फेटावं लागते। तर सगळ्यात अगोदर गणेशजीला जाण्याची घाई होती, तर मी मस्तपैकी साडी वेअर केलेली होती आणि गणेशजींना सगळ्यात अगोदर मी आईस्क्रीम लस्सी तयार करून दिली। नंतर आईस्क्रीम लस्सी घेऊन रात्री जे बॉक्स मी भरून ठेवलेले होते ना ते बॉक्स वगैरे घेऊन, आणि ही बॅटरी आमच्या शॉपवर लागते, कारण संध्याकाळी अंधार पडल्यानंतर तिथं लाईनची व्यवस्था नाही आहे, तर बॅटरीसुद्धा लागते। तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एक वेळा आईस्क्रीम करून बघा। उन्हाळ्याचे दिवस आहे, मुलांना बाहेरची आईस्क्रीम न देता घरची आईस्क्रीम देवा, त्यांनासुद्धा खूप छान वाटेल। तर गणेशजी तर होळीच्या दिवशी पण निघालेले आहेत त्यांच्या ड्युटीला। आता ते ड्युटीला गेल्यानंतर मी मुलांच्या आंघोळी आटपल्या। सगळ्यात अगोदर स्वराचं डोकं धुवून दिलं, स्वराची आंघोळ करून दिली आणि सगळ्यात अगोदर कपडे मी इथं निरमामध्ये टाकून दिलेले आहे। आता दुसरं काम होतं स्वराची तयारी करणे। स्वराला तर डोकं वगैरे वॉश करून दिल्यानंतर ती मस्तपैकी राहते आणि सगळ्यात मोठी कसरत म्हणजे साडीवर असताना सर्व काम अरेंज करणे। मला ना साडी वेअर करून काम अजिबात सुचत नाही, पण मी प्रयत्न करत असते। तर तुम्हाला कसं दिसत आहे आजचा लुक ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि इथं मी आलेली आहे आता स्वयंपाक करायला। स्वयंपाक करताना आईने मला भरपूर अशी मदत केलेली आहे। काय तर आईने पुरण टाकलं होतं, आईनेच पुरणपोळ्या केल्या होत्या, आईनेच नैवेद्य केले होते। मी फक्त साराची भाजी केली, कढी केली, डाळ भात केलं, साध्या पोळ्या टाकल्या आणि भजी म्हणजे वडे न करता त्याच्या अशा बारीक बारीक वड्या टाकलेल्या आहेत। तर ही माझी इथं शाराची भाजी चालू होती।
त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो, खोबरं, शेंगदाणा हे मी मस्तपैकी भाजून घेतलं होतं. त्याच्यानंतर त्याची पेस्ट काढली होती. जिरा मोहरीचा तडका दिला. त्याच्यानंतर ती काय म्हणतात तो मसाला टाकला, ती पेस्ट टाकली, हळद, तिखट, मीठ चवीनुसार टाकला आणि दवे का दिवे हा मसाला मी यूज करत असते. नंतर मिक्सरचं पॉट मस्तपैकी वॉश करून त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि माझा स्वयंपाक रेडी झाला. आणि रेडी झाल्यानंतर सगळ्यात पहिले नैवेद्य असतो आपल्या स्वामींना. तर स्वामींना नैवेद्य अर्पण केलेला आहे. तुम्ही बघू शकता पुरणपोळी, साधी पोळी, डाळ भात, वडे, भजे, पापड आणि एक भाजी आहे आणि मस्तपैकी स्वामींना तूप आणि पुरणपोळी मस्तपैकी ठेवलेली आहे. दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि स्वामींना नैवेद्य अर्पण केलेलं आहे. त्याच्यानंतर मी मुलांना जेवण दिलेलं आहे. म्हणजे स्वराला मी स्वामींचंच ताट दिलं जेवण करायला आणि स्वराजला माझ्या हाताने मी डाळ भात आणि कढी भात खात होतो. म्हणजे डाळ पोळी आणि कढी भात खातो ते मी तिला दिलेलं आहे. आणि नंतर मी गणेशजीचा डबा पॅक केला. म्हटलं चला आज सणाचा दिवस आहे. तर आजसुद्धा 2च वाजले होते पूर्ण स्वयंपाक करायला. म्हणजे काही केलं तरी कितीही काम धरपकड केले ना तरी पण माझं 2 शिवाय आटपत नाहीच. मी कितीही प्रयत्न केला तरी आटपतच नाही. त्याला मी काहीच करू शकत नाही. तर आता इथं डब्बा पॅक केला आणि गणेशजीचा आला कॉल की लस्सी संपलेली आहे, लस्सी कर. अजून वाढवा झाला मग माझ्या कामाला. तर दही तर घरी लावलेलं होतंच. तर लगेच मी ते दही घेतलं आणि फेटायला सुरुवात केली. तर सगळ्यात अगोदर या मशीनने आपल्याला जे दही आहे ना ते टेक्स्चर एकदम मस्त असे एकजीव करून घ्यायचं. त्याच्यात ते गाठ्या गुटळ्या वगैरे असतात ते न राहता एकदम एकजीव आपल्याला पूर्ण हे दही अशा पद्धतीने फेटायचं आहे. आणि या मशीनमुळे भरपूर माझं काम इझी झालेलं आहे, सोपी झालेलं आहे. जेणेकरून आता माझे हात दुखण्याचं अजिबात काम राहत नाही आणि फटकन म्हणजे 10 ते 15 मिनटात आमची लस्सी तयार होते. तर हे बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण दही मी फेटून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यात साखर टाकली, नंतर विलायची पावडर टाकली आणि ही माझी लस्सी 10 लिटरची तयार आहे. आणि आता मला डब्बा आणि प्लस ही लस्सी पण घेऊन जायचं होतं. तर मी काय केलेलं आहे इथं याटो गणेशजीने मला पाठवलेला होता. तर याटो येईपर्यंत मी गॅस ओटा क्लीन केला, भांडी घासून घेतली, कपडेसुद्धा वॉश करून घेतलं आणि संध्याकाळी मला म्हणजे होळीची पूजा पण करायला जायचं होतं. पण तुम्हाला सांगू का संध्याकाळी 1 ते 1.5 तास स्वराजने मोबाईल आहे ना एका खोक्यामध्ये टाकून दिला होता. त्याच्यामुळे होळीचा शूट मला घेताच आला नाही आणि रात्री 9 ते 9:30च्या दरम्यान माझा मोबाईल सापडला. तर आता इथं याटो आलेला होता. याटोमध्ये बसून लस्सी घेऊन गणेशजीची आणि त्याच्यानंतर त्यांचा जेवणाचा डब्बा घेऊन आम्ही पोहोचलेला आहोत शॉपमध्ये. तर आता इथं गणेशजी करत होते जेवण, त्याच्यामुळे मला कस्टमर हँडल करावे लागले. तर इथं मी मस्तपैकी 2 कस्टमरसाठी बनवत होती स्पेशल लस्सी. तर कसं आहे मी खूप कमी थांबते त्याच्यामुळे मला ना घबराट होत होती. देताना मी गणेशजीला विचारत होती हे टाकायचं का, ते टाकायचं का, ते टाकायचं का. परंतु कसं आहे नेहमी गेली तर मला पण ती सवय करून घ्यावं लागणार. कारण कधी कधी गणेशजीला जर काम असलं तर शॉप तर बंद राहणार नाही, मला शॉप चालू करावं लागणार. त्याच्यामुळे सर्व गोष्टींची सवय हवी. गणेशजी बाय, येऊ का मग? पैसे द्या. थ्रेडिंग करायची आहे मला, थ्रेडिंग. पैसे द्या. काही नाही. थ्रेडिंग करायला किती रुपये लागतात? 50. याटोले 50 तुम्हाला 100. राहू दे, हे घ्या. नाही घ्या. मी तिकडून आल्या विचारा आणि त्यांना काय केलं ते. लय बार खाणार होता ते माझाच. त्यानं कमसे कम 1-1.5 घंटा मोबाईल लपून ठेवला. कोणता? हा. असा गेला आमचा होळीचा संपूर्ण दिवस. होळीच्या पूजनाचा ब्लॉग नाही आला कारण स्वराजने 1 ते 1.5 तास माझा मोबाईल स्वराच्या जवळ ज्या बॉक्समध्ये आम्ही बुक्स ठेवतो त्या बॉक्समध्ये टाकून दिला होता आणि मोबाईल होता सायलेंटमध्ये. एवढा प्रयत्न करूनही मोबाईल दिसत नव्हता. जेव्हा स्वरा अभ्यासासाठी गेली तेव्हा स्वराला तो मोबाईल त्याच्यामध्ये दिसला. तर असो आमची होळी अशी गेली. तुमची होळी कशी गेली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आईस्क्रीम करण्याची पद्धत कशी वाटली ते सुद्धा नक्कीच सांगा. तर चला बाय बाय. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी. श्री स्वामी समर्थ.